ग्रामपंचायत आहे बरोबर. आता ग्रामपंचायत हा जो पॉइंट आहे लक्षात घ्या. पूर्वीचं जे नाव आहे बाळांनो, ग्रामपंचायत कोणत्या अधिनियमांतर्गत चालायची तर लक्षात घ्या, मुंबई ग्रामपंचायत, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 या अंतर्गत महाराष्ट्रातील तमाम ग्रामपंचायतीचा कार्यभार चालायचा. परंतु 2012 मध्ये बाळांनो, हे जे काही मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे या 2012 मध्ये या अधिनियमाचं नामांतर झालंय, चेंज झालंय आणि नाव झालंय बाळांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. लक्षात घ्या. आता या अधिनियमाअंतर्गत महाराष्ट्रातले तमाम ग्रामपंचायतींचं कार्य चालतं बाळांनो. लक्षात घ्या, कोणता अधिनियम आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. पूर्वी काय होतं? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. आता हे नामांतर कधी झालं? लक्षात घ्या, 2012 मध्ये झालं. आणि लागू कधी झालं तर लक्षात घ्या, हा जो काय अधिनियम आहे हा अधिनियम लागू झाला बाळांनो 1 जून 1959 पासून लागू झालेला आहे. लक्षात घ्या. मग हा नियम लागू झाला 1959 पासून, तर कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे तर लक्षात घ्या, जी काही महानगरपालिका, ओके, नगरपालिका आणि कटक मंडळे यांचे क्षेत्र वगळता महाराष्ट्रातील पूर्ण क्षेत्राशी किंवा महाराष्ट्रभर हा अधिनियम लागू आहे. परंतु कोणते क्षेत्र वगळले आपण? महानगरपालिका आणि नगरपालिका आणि कटक मंडळ यांचं क्षेत्र वगळता. ओके. आता बघा, ही जी काही ग्रामपंचायतींची सदस्य संख्या असते, ही ग्रामपंचायतची सदस्य संख्या कशी ठरवल्या जाते लक्षात घ्या. तर ग्रामपंचायतीची जी सदस्य संख्या असते बाळांनो ती 7 ते 17 एवढे निर्वाचित सदस्य असतात. लक्षात घ्या, किती असतात? 7 ते 17. आपण म्हणतो ना तुमच्या गावामध्ये किती सदस्यांची बॉडी आहे, बरोबर. तर ही जी काय बॉडी आहे, ही जी काय सदस्य संख्या असते बाळांनो ही 7 ते 17 एवढी सदस्य संख्या असते, निर्वाचित सदस्य संख्या असते. हे कोण ठरवत असतं तर बाळांनो ही सदस्य संख्या ठरवली जाते, ही जिल्हाधिकारी ठरवली जाते त्या लोकसंख्येनुसार. मग लक्षात घ्या, आता जर एखाद्या गावामध्ये 1500 किंवा कमी म्हणजे 1500 लोकसंख्या असेल किंवा त्यापेक्षा जर कमी असेल तर त्या गावाच्या ग्रामपंचायतची बॉडी सदस्य संख्या किती असणार आहे? 7 एवढी असणार आहे. 1501 ते 3000 तर लोकसंख्येनुसार त्या गावची सदस्य संख्या असणार ग्रामपंचायतची 9 सदस्य संख्या बाळांनो. आणि 3001 ते 4500 एवढी जर लोकसंख्या असेल गावातील तर त्या गावातील ग्रामपंचायतची जी काही सदस्य संख्या असणार आहे बाळांनो ती असणार आहे 11 एवढी. ओके. चला, 4501 ते 6000 एवढी एखाद्या गावाची लोकसंख्या असेल तर त्या गावातील ग्रामपंचायतची जी काही सदस्य संख्या असणार निर्वाचित ती असणार बाळांनो 13. ओके. चला, 6001 ते 7500 एवढी एखाद्या गावातील लोकसंख्या असेल तर त्या गावची सदस्य संख्या ग्रामपंचायतची असणार आहे 15. आणि 7501 तर त्यापेक्षा जास्त असेल तर त्या गावातील लोकांची किंवा लोकांनी निवडून दिलेली सदस्य संख्या, निर्वाचित सदस्य संख्या ही 17 एवढी असते बाळांनो. तर कमेंट्स मध्ये सांगा तुमच्या गावातील लोकसंख्या किती आहे आणि तुमच्या गावात ग्रामपंचायतची निर्वाचित सदस्य संख्या किती आहे हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा बाळांनो. ओके. चलो.